अभी सारे खवैये आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते नाशिकमध्ये. नाशिकमध्ये सगळ्या प्रकारच्या संस्कृती अगदी गुण्या गोविंदाने आणि मजेत नांदत असतात. आज आपण अशा वेगळ्या एका संस्कृतीला भेट देणार आहोत. ती संस्कृती आहे मारवाडी संस्कृती, माहेश्वरी संस्कृती. ही फॅमिली कोण आहे ते बघूया. आपण आलो आहोत कौशल्या मुंदडा यांच्याकडे आणि स्वागत करूया त्यांचं. नमस्कार. नमस्कार. गणिकम्मा. मी शिकते मारवाडी. मारवाड्यांच्या घरी यायचं म्हणजे आपल्याला पण थोडंफार आलं पाहिजे ना. त्यामुळे आता तुमचं एकदम आम्हाला ते कल्चर इतकं आवडतं. तुमच्या साड्या, तुमचे रंग, पदार्थ, हे मारवाडी कल्चरचं वेड आणि फॅड जबरदस्त आहे. राजस्थानी कल्चर. तुम्ही मूळचे कुठले आहात? आम्ही मूळचे नाशिक संगमनेर. संगमनेर अकोला. अकोल्याचे. अच्छा. आणि तुमचं गाव म्हणजे तेच गाव आहे का राजस्थान मध्ये? नाही, आमचं पहिली राजस्थान मध्ये होतं, पण तिथे कोणीच नाही. आमचं आहे तिथे आमची देवी कुळदेवी तिथेच आहे. अच्छा. पण आम्ही दर्शनला जातो 12 महिन्यांनी 2 वर्षांनी एकदा. बरोबर. बाकी दुसरं काही नाही तिथे. आमची इस्टेट वगैरे काहीच नाही तिथे. आता एवढे वर्ष सगळेजण म्हणजे इथे आलेला असाल की बरेच वर्ष झाल्यामुळे तसं काही संपर्क राहत नाही. पण बाकी नाशिक मध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झाली? नाशिक मध्ये म्हणजे आता माझा धाकटा मुलगा इथे असतो नाशिक मध्ये. आमचं घर अजून अकोल्यालाच आहे. अच्छा. हा, मोठा मुलगा तिथे असतो आणि धाकटा इथे असतो. आणि तुम्हाला कुठचं जेवण आवडतं? तुम्हाला मारवाडी जेवण आवडतं तर तुम्ही बाहेरचं वगैरे खाता? कारण मला वाटतं अजूनही मारवाडी कल्चर मध्ये अजून बाहेरचं असं अति खाल्लं मला अजिबात आवडत नाही बाहेरचं. कारण माझ्या कमी प्रमाणात. माझ्या काही मारवाडी फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या आई वगैरे कधीच आम्ही कधी म्हटलं चला हॉटेलमध्ये जाऊया, चायनीज पंजाबी काही ट्राय करूया, तर त्या तयारच होत नाहीत कधीच यायला. तर एकदम हार्डकोर जे तुमचं म्हणजे असं माझं असं नाहीये को हा मुलगा म्हटला चल आई तू जाते त्याच्या बरोबर, फक्त पण मला आवडत नाही ते जास्त प्रमाणात. जसं घरी पोळी भाजी आवडते ना तशी ते नाही आवडत. आणि बाकी तुम्हाला मारवाडी सगळं येतच असेल ना? हा, सगळं येतं मारवाडी, सगळं पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? इथे मुलाकडे कोण कोण आहे? इथे एक नातू मुलगा सून आणि तिथे एक नातू मुलगा सून. अच्छा. हा, मोठा मुलगा आहे तिथे. एक मुलगी ती पुण्याला दिलेली आहे. तिला 2 नातीचं लग्न झालंय? नाही, मुलीचं. तुमच्या मुली? मला एक मुलगी आहे 2 मुलं आहे. अच्छा अच्छा. तर ती मुलगी पुण्याला दिलेली आहे. मला एकीकडे जाते की नाही? हो, मग जाते ना 12 महिन्यांनी एकदा. ते नाही, पण ते पण एक कल्चर मला माहितीये मारवाडी की लेकीकडे मग हे खायचं नाही, असं करायचं नाही, असं. आता ते पूर्वीचे लोक करायचे. आता आम्ही सुरुवातीला बरेच वेळ पैसे देऊन जेवलो तिच्याकडे. तेच मी म्हणते. मग आता ते मुलगा झाल्यानंतर आम्ही स्वखुशीने आता जेवायला लागलो. असं म्हणतात ना, मुलगा होईपर्यंत. मग आता जेवायला लागलो. आता कारण ते सगळं मारवाडी कल्चर खूप असतं की लेकीकडे जायचं तर एकतर तिच्याकडे तुम्ही पैसे ठेवायचे जेवल्यानंतर. नाही, सुरुवातीला तसंच झालं ना. मग बापरे. पण ते अंगवळणी अजून पण ना तिच्या घरचे मला सुद्धा अशी साडी पण चालत नाही. आता जेव्हा माझा नातू मोठा होईल, कमवायला लागल, त्याच्या पैशाची मला चालत, माझ्या जावयाच्या पैशाची नाही चालायची मला. तुम्ही एवढं पाहता अजूनही? हा. नाही, पण हौशीने एखाद दिवस. आता माझे 4 धाम पुरे झाले. ते जगन्नाथपुरी शेवटची झाली त्या टायमाला त्यांनी 2000ची साडी आणली. जबरदस्तीने ठेवली मी ती, त्याचं मान ठेवायसाठी. नाही तर आमच्या पुण्यकर्म करून आला. 4 धाम फिरून आला तुम्ही. त्यांनी आणली ती त्या टायमाला ठेवली मात्र मी साडी. ते तर ते खूप मोठा कार्यक्रम असतो ना, म्हणजे असं तेव्हा जाताना पण आणि ही यात्रा. हो, पुढे जाताना सुद्धा पोहोचवायला आले होते, येताना सुद्धा म्हणजे
मुलं आले ते न्यायला मला. फारच छान. कारण आता तुमच्यामध्ये पर्टिक्युलरली हे चारधाम करणं म्हणजे आपल्याकडे सुद्धा सगळ्याच लोकांकडे, पण मारवाडी फॅमिलीमध्ये भरपूर जास्ती भरपूर. आल्यानंतर प्रत्येकाला भेट म्हणजे येतात ना, भेटायला येतात प्रत्येक जण. वारी केल्यासारखं जसं आमच्याकडे वारी केली जाते तसं चारधाम यात्रा ही अतिशय महत्वाची असते. बरं, बाकी तुम्हाला खायला प्यायला काय आवडतं? मला जास्त गोड नाही आवडत. मारवाडी असून हा नाही, इतकं नाही आवडत गोड. काय म्हणता? सणसणीत आवडतंय. नाशिक मध्ये कसं एकदम झणझणीत असतं तसं आवडतं तुम्हाला? अकोल्याला पण तिखटच खात असते? हा, तो मुलगा त्याच्या इथे तर जास्त तिखट खातात, इथे तर कमी खातात. नाशिकचं कमी, एवढं अकोल्यात जास्ती? बापरे बापरे. पण मग आम्ही जर तेवढं तिखट खाल्लं तर त्याच्या बरोबर किलोनी आम्हाला मारवाडी मिठाया लागतील. हो चालेल ना, या तर खरी तुम्ही. येस, कारण मारवाडी जेवण जसं आम्हाला आवडतं तसंच मारवाडी मिठाया पण सॉलिड आवडतात. छान होतात आमच्या तुपामध्ये अशा भरलेल्या मिठाया, बदामाचा हलवा, मुगाचा हलवा, छान लागतं. आणि तुमची डाळ बाटी तर फारच प्रसिद्ध आहे. सुपर. डाळ बाटी म्हणजे ते आट्यामध्ये गरमरीत पीठ दळून आणायचे, त्याच्यामध्ये मोहन टाकायचं, भरपूर ओवा वगैरे टाकायचं, घट्ट पीठ मळायचं ते, आणि त्याचे असे मुठ्ठे करून ते उकडून ते घ्यायचे आणि मग ते तळायचे. नाही तर मग पहिली काय करायचे, गवऱ्या असायच्या, गवऱ्यामध्ये भाजून घ्यायचे मध्ये. इतक्या छान लागतात त्या डाळबाटी. अजून राजस्थान मध्ये तेच मेन आहे पदार्थ. कारण काही असं सण असेल किंवा लग्न समारंभ असेल तर डाळबाटी पाहिजेच. तर आता ती पण मला शिकायची, तर माझीजींकडनं मी तीही शिकते. पण तुम्ही आज आता जे पदार्थ दाखवताय ना, तर दोन तुम्ही दाखवताय आणि दोन कोण दाखवताय? दोन माझी सूनबाई दाखवताय. आणि तुम्ही जे दोन पदार्थ दाखवताय त्यातला पहिला पदार्थ काय? ते गट्ट्याची भाजी. ही म्हणजे राजस्थानीच भाजी आहे, गट्ट्याची कोरडी भाजी. अच्छा, कोरडी. पण ती रस्स्याची पण करतात? रस्स्याची बी करतात, पण ज्या डाळबट्टी बरोबर तुम्ही म्हणता ना, तीच भाजी असते ती. रस्सेदार भाजी असते, पण ही माझी कोरडी. रस्सेदार भाजी झाली आहे तुमच्याकडे म्हणून ती केली नाही, म्हणून ही कोरडी केली. अरे वा. मी चिपळूणला केली होती गट्ट्याची रस्सेदार भाजी जी तुम्ही म्हणताय ना, तर ती आम्ही चिपळूण मध्ये केली होती. आणि आता आपल्याला मासीजी तशीच सुकी भाजी शिकवणार आहेत, तर ती खूप आवडते मला. नुसती ती सुपर लागते. तर पटकन त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेसन पीठ, गाजर कीस, कोबीज कीस, कोथिंबीर, सुका खोबऱ्याचा कीस, हिंग, जिरा पूड, मिरची पावडर, हळद पावडर, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचे तुकडे, जिरा, मोहरी, तीळ, कढीपत्ता, दही, साखर, मीठ आणि गव्हाचं पीठ. आता आधी काय करायचंय? साहित्य बरंच आहे. तर पहिली बेसन पीठ घ्यायचं याच्यात. ओके. आता कोबी, बारीक किसलेला कोबी. पण मासी एरवी पण भाज्या घालतात गट्ट्याच्या ह्याच्यामध्ये? हो, याच्यात अजून पण भाज्या मिक्स करता येतात. अच्छा, कुठल्या कुठल्या करू शकतो? पालक पण करता येते, मेथीची भाजी पण मिक्स करता येते, छान लागते ना. हो. गाजर किसलेला गाजर. म्हणजे तुम्ही सांगा प्रत्येक जिन्नस. हो. कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर थोडीशी, लाल मिरची चमचाभर. तुमची ही मिरची काही तिखट नसते ना? तिखट आहे, ही आहे तिखट नंदुरबारची मिरची. अच्छा, तुम्हाला अकोला नंदुरबार तिखट आहे. जिरा पूड आहे, हळद, 2 चमचे गव्हाचं पीठ. अच्छा, ते पण लागतं. हिंग पाव चमचा, चवीनुसार मीठ आणि दही 2 चमचे. पण आता हे दही आंबट आहे का गोड आहे? आंबट दही.
माझं तुमच्याकडे माझे जे मारवाडी जेवणामध्ये हा. धणे पावडर आणि जिरा पावडर हे तर वापरलं जातच. हो. बडीशेपेचा पण वापर होतो ना? हा वापरतात, पण ते आम्हाला वास येतो म्हणून आम्ही वापरत नाही. हा, म्हणजे तुमच्या घरात नाही वापरलं जात खास. नाही. हा हा तर मग मारवाडी समाजामध्ये बऱ्यापैकी बडीशेपही बऱ्याच भाज्यांना फोडणीमध्ये घालतात. हा, वगार. हा का उडदाची डाळ, बडीशेप, मेथी दाणे पण घालतात. मेथी दाणे पण असतात आमटीमध्ये, डाळीमध्ये म्हणजे असतातच हो ना मेथीचे दाणे. हो बरोबर असतात. पण छान चव येते त्याच्याने. दोन चमचे तेल. पण मूळ जे पीठ आहे याच्यामध्ये बेसिक ते चण्याच्या डाळीचं पीठ. चण्याच्या डाळीचं पीठ. आता हे हाताने मळायला पाणी हवंय मस्तीजी? पाहते ना, हे दह्यामुळे ना लागत नाही पाणी. अच्छा. आणि हे ना गाजर हा, ते त्याला पाणी सुटतं कोबीला त्याच्यात. पण. कोबीला पण. म्हणजे आपण आता हे एकजीव चांगलं आपल्या पोळीच्या म्हणजे पीठ भिजवतो तसंच ना? त्याच्यापेक्षा कडक भिजवायचं. त्याच्यापेक्षा कडक. ओके, मग त्याचं आपण त्या पद्धतीनं भिजवून घेऊया. मिश्रण मस्त झालेलं आहे, घट्ट. तुम्ही बघितलंय ते आपल्या पोळीच्या पिठापेक्षा घट्ट आहे, कणकेपेक्षा. तर आता कसं करायचंय? आता ना तेल लावून थोडस लांब गोळे करून घ्यायचे त्याचे. पण मग हे काय तळणार आहे तुम्ही? नाही, आता हे वाफवायचे. वाफवायचे. ओके. आणि त्याच्यानंतर मग ते परतून घ्यायचे. असे जे असे अख्खे उंडे आपण करतो, अळूचे उंडे आपण करतो, तर नंतर हे वाफून झाल्यावर बारीक कट करायचे, कटिंग करायचं. आणि मग ते परतून घ्यायचे फोडणी टाकून. बरं. म्हणजे एक 10-1 मिनिट आपल्याला ते वाफवायला लागतं? हो, 10 मिनिटं लागतात. मोदक वाफवतो तसं ना? ठीक आहे, मग त्याची तयारी करूया. आपण जे उंडे तयार केले होते तर ते तयार झालेले आहेत. आणि थाळीला आपण इथे तेल लावलंय बरं ते. आता त्याच्यावर हे वाफवायला ठेवायचे. आणि साधारणतः 10-1 मिनिटं. 10 मिनिटं पण नाही लागत, थोडं कमी वेळात होऊन जात. 7-8 मिनिटांमध्ये ना? ठीक आहे, एक 7-8 मिनिटं ह्याला वाफ काढून घेऊया. रेडी झालेला आहे, उकडून कापून त्याचे असे छान तुकडे केलेले आहेत, तुम्ही बघताय, गोल छोटे. तर हे आता फोडणीला घालायचे ना असे? तर आधी काय हवंय? तेल टाकलंय त्याच्यामध्ये. आधी आपण मोहरी घालतोय, राई, थोडीशी राई घालायची. तेल येत अजून. मोठा करू जरा. जिरे. हे काय काय आहे मसी? लसूण आणि आल्याची पेस्ट आहे. आलं लसूण. ती ऑप्शनल असेल ना? सगळेच मारवाडी काय सगळेच खातात असं नाहीये, कोणी कोणी बहुतेक तर खातात. आता कोणीच ठेवत नाही पथ्य. लसूण आता सगळे खातात. नाही कसं, आता आपण बाहेरही खातो म्हटल्यानंतर लसूण असतेच ना बाहेरच्या जेवणामध्ये. असतेच ना. ग्रीन चिली, बारीक तुकडे मिरचीचे, कढीपत्ता, कढीपत्ता, आणि हे खोबरं कोथिंबीर कधी घालायचं? आता हे डिश मध्ये काढलं का खाली, मग त्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर घालायचं. ह्याच्यात पण थोडं खोबरं छान टाकलं चालेल, खोबरं कोथिंबीर चव छान येईल त्याला. आणि मासी आपल्याला साखर घालायची राहिली ना? हा, थोडी शिंपडू, थोडी, जस्ट थोडी चवीला ना? हा बस. झालंय, आता वाफ द्यायची एक फक्त. हा, ओके. किती? 2 मिनिटं. 2 मिनिटं वाफ दिली की गट्टे की साग ना? गट्टेनू साग, कोरडे गट्टे. तुम्ही काय म्हणता? गट्टेनू साग, गट्टारो साग. गट्टारो साग. हा, कोरडा गट्टारो साग इज रेडी. साहित्य आणि कृती घ्या पटकन. गट्ट्याची कोरडी भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, गाजराचा किस, कोबीचा किस, कोथिंबीर, सुकं खोबरं, हिंग, जिरेपूड, तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट,
हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता, दही, साखर, मीठ आणि गव्हाचं पीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये कोबीचा किस, गाजराचा किस, कोथिंबीर, तिखट, जिरेपूड, हळद, 2 चमचे गव्हाचं पीठ, हिंग, मीठ, 2 चमचे आंबट दही, 2 चमचे तेल आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाचे लांबट आकाराचे उंडे करून ते 10 मिनिटं वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या उंड्याचे गट्टे कापून घ्यावेत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता परतून घ्यावा आणि त्यामध्ये गट्टे खरपूस भाजून घ्यावेत. त्यामध्ये साखर, सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून गट्ट्याची भाजी सर्व्ह करावी.